हाय हॅलो नमस्कार. मी सुवर्णा स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सर्व? मजेत ना? मजेत असायलाच हवं. मस्त राहा आणि आमचे ब्लॉग बघत राहा. तर आज आहे रेसिपी. मी आज इडली सांबार बनवत होते, तर म्हटलं चला आज रेसिपी आपण शेअर करूया. तुम्हाला खालून आवाज येत असेल कारण खाली गार्डनना मुलं खेळत आहे, सो आवाज जरा जास्तच येत असेल, बट ॲडजस्ट करून घ्यावा. तर बघूया आजची रेसिपी कशी होती, काय होती, मी तुमच्याशी ती शेअर करते. सो स्टे ट्यून. तर इडली सांबार करायच्या वेळेस ना मी पहिले तर डाळ शिजत टाकते, म्हणजे कसं बाकीचे कामं होईपर्यंत डाळ शिजून छान अशी तयार होती. तर येते मी डाळीमध्ये ना मसूर आणि आपली जी तूर डाळ होती ना ती घेतली होती. त्यामध्ये थोडीशी हळद ॲड केली, थोडंसं टोमॅटो आणि तेलसुद्धा ॲड केलं होतं. आता हे 3 ते 4 शिट्ट्या देऊन ना हे मी वाफळून घेणार होती डाळ. त्यानंतर इकडे ना इडलीचं जे पीठ होतं ना, म्हणजे जे बॅटर होतं ना, ते व्यवस्थित एकदम छान असं फर्मंट झालं होतं. आता कुठलं काम करायला घेतलं आणि ते व्यवस्थित झालं हे तर माझ्यासोबत कधी होतच नाही. तुमच्यासोबत होतं का ते सुद्धा कमेंट करून सांगा. त्यानंतर ती पूर्ण डाळ होती ना ती पूर्ण खाली गेलेली, म्हणजे आपण जे म्हणतो उतू आलेलं. त्यानंतर परत एक काम वाढलं, ते म्हणजे किचनचा ओटा आणि गॅस होता तो क्लीन करणं. तर ते करून घेतलं आणि म्हटलं आता तिकडे डाळ पण झाली आपली, तर इकडे पहिले आपण इडलीचे जे आपले भांडं आहे ना ते लावून देऊया, म्हणजे इडली आपल्या पटपट तयार होतील. तर मी तुमच्यासाठी एक छान ट्रिक सांगत आहे. इडलीच्या भांड्यामध्ये ना काळं होऊ नये म्हणून पाणी टाकतो ना तेव्हा लिंबू सुद्धा टाकायचं, जेणेकरून आपलं जे भांडं आहे ना ते खाली लागत नाही किंवा ते काळं सुद्धा होत नाही. तर ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करा, तुम्हाला नक्की युजफुल ठरेल. त्यानंतर ना म्हटलं चला आता एक एक जे होतं ना ते आपण प्लेट्स लावून घेऊया आणि नंतर इकडे मी सांबारची तयारी सुद्धा लगेच करून घेणार होते. एक एक करून ना तिन्ही पण प्लेट लावून दिल्या होत्या, जेणेकरून पटकन इडली होईल. सो इथे तेच सुरू होतं माझं. आता हे बॅटर मी तयार केलं नव्हतं, मी हे विकत आणलेलं होतं, कारण मला इन्स्टंट इडली खावीशी वाटलेली. सो माझं बॅटर तर काही तयार झालं नसतं, कारण मी आदल्या दिवशी भिजत घालून दुसऱ्या दिवशी वाटून ते करत असते, कारण मला इडली तशीच आवडती. तर तसं काही शक्य नव्हतं, तर म्हटलं जाऊ द्या, आता इथे आमच्या कॉलनीमध्येच एक ताई बनवतात, सो मी त्यांच्याकडनं ते घेतलेलं. त्यानंतर ना मला सांबारमध्ये शेंगा घालायच्या होत्या, ते काही मला डाळीत घालायचं लक्ष नाही राहिलं. सो म्हणतात त्या शिजायला घालूया. इकडे चिंच आणि गूळ, चिंचेचं पाणी आणि गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं होतं मला, जे की सांबारमध्ये मी ॲड करणार होते. सो ते पण इकडे तयार करायला ठेवून दिलेलं. त्यानंतर सांबारसाठी मला ज्या काही गोष्टी लागणार होत्या ना त्या पण मी एक एक करून काढून घेतलेल्या. थोडंसं अद्रक, लसूण आणि मिरच्या ज्या होत्या ना त्याची मी पेस्ट करून घेणार होते. थोडंसं खोबरंसुद्धा त्यामध्ये मी ॲड करणार होते, जेणेकरून आपल्या सांबारला टेस्ट ही खूप छान येते. त्यानंतर ते मिक्सरला लावून घेतलेलं ते पण एका साईडला ठेवून दिलं. आता जे होतं व्हेजिटेबल्स ते कट करून घेऊया म्हटलं. इकडे इडलीचं पण चेक करायचं काम सुरू होतं माझं, झाली की नाही, बट आणखीन थोडा टाईम होता ते इडलीला. सो म्हटलं त्या राहून देऊया, आणखीन थोडा वेळ त्या ज्या होत्या त्या वाफळून देऊया, जेणेकरून इकडे तोपर्यंत सांबारची सुद्धा तयारी होऊन जाईल. तर मी पहिल्याने इकडे कांदा घेतला होता. आता कांदा आणि जे कोबी आणि बटाटो होतं ना ते मी खिसून घेणार होते. तर कांदा पण छान असा मी साल्ट वगैरे काढून कट करून घेतला होता, असा अर्धा अर्धा. आणि त्यानंतर जे बटाटे होते त्याच्या सुद्धा साली काढून घेतल्या होत्या. जो फ्लावर होता ना तो पण कट करून घेतला. तर इडली सांबार म्हटलं ना, इडलीला तर एवढा टाइम नाही लागत, पण सांबारला खूप सारे कुटाणे असते, तामझाम असतं, तर ते नको वाटतं. असं कधी कधी वाटतं तर आपलं ना चटणी आणि सांबार बस एवढंच खावा, सॉरी चटणी आणि इडली आणि चटणी एवढंच खावा. बट मला आणि अमितला, आम्हा सर्वांना सांबार आवडतो, सो सांबार करणं ते मॅन्डेटरी असतंच माझं. तर तीच मी तयारी करून घेत होते. नंतर ज्या इडल्या होत्या ना त्या व्यवस्थित म्हणजे झाल्या होत्या माझ्या, म्हटलं त्याच आता काढून घेऊया. पहिले ना मी सर्व चमच्यांनी त्या खालून रिकाम्या करून घेतल्या होत्या, जेणेकरून पटपट निघतील असं.
फायनली अशा इडल्या माझ्या तयार होत्या. आता इडली बॅटर मी आहे तसं आणलं होतं, त्यात फक्त मी थोडासा सोडा आणि दही होतं ना ते मिक्स केलं होतं, चवीनुसार मीठसुद्धा मिक्स केलं होतं, जेणेकरून इडलीला आणखीन आपले छान अशी टेस्ट येईल. आता इथे एक एक करून मी जे आपले व्हेजिटेबल्स होते ना ते खिसून घेतले होते, जसं की कांदा, बटाटा आणि कोबी पण घेणार होते. इकडे टोमॅटो आणि हे जे होतं ना आपलं फ्लावर, तर ते छान असं कट करून घेतलं होतं. आता मी कांदा थोडासा मोठा मोठा ठेवला होता, कारण सांबारमध्ये जेव्हा असं काही गोष्टी मोठ्या लागतात ना त्या दाताखाली येतात तेव्हा खूप छान लागतात. त्यानंतर एक पातेलं घेतलं होतं, त्यामध्ये तेल टाकलं, गरम करून घेतलं आणि त्यानंतर मी हे जे व्हेजिटेबल्स होते ना ते एक एक करून असे मिक्स करून घेतले होते, म्हणजे परतून घेतले होते. त्यानंतर फ्लावर टाकलं होतं. आता मी टोमॅटो जे होतं ना ते थोडं लेट टाकणार होते, कारण त्याला खूप सारं पाणी सुटतं त्यामुळं. छान असं ते परतून घेतलं. त्यानंतर जो मसाला मी काढलेला होता वाटण, तो पण त्यातमध्ये ॲड केला. नंतर जे आपण चिंच आणि जे गुळाचं पाणी होतं ना ते आपण साईडला ठेवलेलं होतं ना, म्हटलं आता ते पण छान, चिंच जी होती ना ती मुरली होती आणि तिने म्हणजे असं छान झालं होतं. म्हटलं चला ते पण आपण आता याच्यामध्ये ॲड करून देऊया. त्यानंतर इकडे माझे शेवगा जो होता तो पण छान असा शिजून तयार होता, म्हटलं तो पण ॲड करूया. आणि मस्त असं आता माझं सगळ्या ज्या भाज्या होत्या ना त्या छान शिजल्या होत्या, छान वाटत होत्या त्या. आणि त्यानंतर म्हटलं चला आता इकडे जी डाळ होती तिला मॅश करून घेऊया, कारण मला फक्त डाळ मिक्स करायचं त्यात राहिलेलं. तर याच्यामध्ये मी सांबार मसाला पण ॲड केला होता, चवीनुसार मीठ ॲड केलं, त्यानंतर कोथिंबीर ॲड केली आणि आता माझं सांबार जे होतं ते रेडी होतं. तर फायनल माझ्या सांबारचा जो लुक होता तो असा होता. मला थोडंसं जाड जाड आवडतं, सो मी तसंच ठेवलेलं त्यातल्या भाज्या. तर अशी होती माझी रेसिपी. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि हो, एकदा नक्की ट्राय करून बघा. चलो बाय.